Hello everyone. So our next point is consumer involvement. According to Peter and Olson, consumer involvement is the motivational state that drives and directs the behavior of consumer when decision making. Simply की एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बाय करताना त्याचा डिसिजन घेताना कन्झ्युमरची जी इन्व्हॉल्वमेंट असते किंवा त्याचे प्रेफरन्सेस असतात तर त्याला त्यांनी कन्झ्युमर इन्व्हॉल्वमेंट म्हणून कन्सिडर केल्या. Meaning of consumer involvement त्याच्यामध्ये consumer involvement is how interested a consumer is in the product. Then it is the level of engagement and active processing undertaken by the consumer is responding to marketing stimulus. Such involvement should be complete and result oriented. The product, services, categories and various options before making decision on brand preferences and final acts of purchase. Consumer involvement is the amount of physical and mental effort that a consumer puts while making a purchasing decision. A consumer needs to be knowledgeable, alert, and extremely careful while making purchase. He is likely to suffer if he fails to give adequate attention to different activities involved in the decision making and purchasing. The involvement of consumer is purchasing is important to the marketer. आता कंझ्युमर इन्व्हॉल्वमेंटची डेफिनेशन बघितली, त्याचा मिनिंग बघितला तर त्याच्यामध्ये की कंझ्युमर जो आहे तर तो एखादं प्रॉडक्ट परचेस करताना त्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, इंटरेस्ट एरिया किती आहे, त्याला त्या प्रॉडक्टचं नॉलेज किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे किंवा आफ्टर सेल सर्व्हिसेस असतील तर त्याच्याबद्दलची माहिती असेल किंवा प्रोडक्ट रिलेटेड नॉलेज असेल किंवा जे सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते कम्पेअर करणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कंझ्युमर इन्व्हॉल्वमेंट मध्ये येतात. तर आता हाय लेवल इंटरेस्ट किंवा लो लेवल इंटरेस्ट जो आहे तर तो डिपेंड करतो की कुठच्या प्रकारचं प्रोडक्ट परचेस करतोय. जनरली एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट जेव्हा परचेस केलं जातं म्हणजे नेकलेस किंवा गोल्ड असेल किंवा डायमंड कुठला सेट असेल तर त्याच्यात हाय इन्व्हॉल्वमेंट असते. कारण किंवा एक्सपेन्सिव्ह कार्स आहेत आणि लो इन्व्हॉल्वमेंट मध्ये आपण डेली गुड्स जे आहेत म्हणजे FMCG प्रोडक्ट्स पण कन्सिडर करू शकतो. तर हे आहे कंझ्युमर इन्व्हॉल्वमेंट. नेक्स्ट आहे लेवल्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट. लेवल्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट मध्ये 4 कॅटेगरीज केल्यात: लो इन्व्हॉल्वमेंट, हाय इन्व्हॉल्वमेंट, एन्ड्युरिंग इन्व्हॉल्वमेंट अँड सिच्युएशनल इन्व्हॉल्वमेंट. low involvement मध्ये the low involvement products are less expensive, cheaper in price or moderately expensive. They possess low risk to the buyer even if they make a mistake by purchasing them. These products are related to everyday consumption. Before purchasing the low involvement products, customers spend very little time to think. त्या लो इन्व्हॉल्वमेंट मध्ये जास्त कस्टमर विचार करत बसत नाही किंवा त्याचा जो इंटरेस्ट असतो तर तो खूप जास्त नसतो. म्हणजे एखादा सोप असेल किंवा शुगर असेल तर ह्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नसते की दुकानात जायचं आणि घेऊन यायचं. ठीक आहे, एखाद्या नेहमीचं दुकानदाराचं दुकान बंद असेल तरी दुसऱ्याकडून तरी आपण परचेस करतो त्या ब्रँडचं नाही मिळालं तरी. ही झाली लो इन्व्हॉल्वमेंट. नेक्स्ट आहे हाय इन्व्हॉल्वमेंट. हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट्स आर हाय इन व्हॅल्यू अँड आर एक्सपेन्सिव्ह. दे प्रोसेस हाय रिस्क to the buyers if they make a mistake by purchasing them. These products are not purchased often. These products cannot be returned once purchased, so the consumers think a lot before making the purchasing decision. These products are visible to others and are to high importance. आता हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट्स मध्ये एक्सपेन्सिव्ह गुड्स जे आहेत तर ते येतात. म्हणजे कार्स असतील म्हणजे अगदी मर्सरीज असेल
BMW सारखी कार आहे की तिथे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली असते, किंवा एखादं फ्लॅट असेल, बंगलो असेल, किंवा डायमंड नेकलेस सेट असतील, तर ह्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट असते की ज्याच्यामध्ये अजून व्हरायटी हवी आहे, किंवा कस्टमायझेशन केलं जातं की जर हाऊस बिल्ड होतानाच त्याच्यामध्ये आधी प्लॅन मध्येच करेक्शन करून सांगितले जातात, तर ते आहे हाय इन्व्हॉल्वमेंट. नेक्स्ट आहे enduring involvement. It is an individual's ongoing and long-term investment in a brand category. The person shows a high level of interest in the product category and spends time collecting and processing information and integrating it within his memory. ह्याच्यामध्ये कस्टमरच्या माइंड मध्ये त्या प्रोडक्ट किंवा ब्रँड बद्दल एक इमेज बिल्ड झालेली असते, किंवा ती ऑनगोईंग प्रोसेस असते जी लॉंग टर्म राहिलेली असते. तर इथे एक्झाम्पल त्यांनी दिलं की समजा एखाद्या फादरचं डिझायर असेल की त्याच्या सनला त्याला बायसिकल किंवा व्हेकल गिफ्ट करायचंय, तर सॉरी मोटरसायकल किंवा कार असेल, जे काही व्हेकल असेल तर ते गिफ्ट करायचंय. समजा असं डिसाईड केलं असेल की 12वी पास झाला की त्याला व्हेकल गिफ्ट करणार की जेणेकरून तो कॉलेजला जाताना त्या व्हेकल वरून जाईल. तर 2 वर्ष ते डोक्यात त्यांच्या ती प्रोसेस चाललेली असते. समजा 10वीत असताना सांगितलेलं असेल की 10वीत 90% पडले, तर आता 12वीत पण तेवढे पर्सेंटेज आहेत तर ते पाडून दाखव की मग तुला मोटरसायकल घेऊन कॉलेजला जाता येईल. तर मग तेव्हा फादर डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये एकतर इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात की त्यांच्या बजेटमध्ये त्यातल्या त्यात ब्रँडेड अशी कुठली मोटरसायकल आहे की जी गिफ्ट करता येईल त्यांना. ते ऍडव्हर्टाइजमेंट बघत असतात, त्यांच्या कलिगला कन्सर्न करत असतात, त्यांच्या फ्रेंड्सना विचारत असतात. तर हे झालं इंड्युरिंग इन्व्हॉल्वमेंट. नेक्स्ट आहे सिच्युएशनल इन्व्हॉल्वमेंट. इट इज an individual's temporary and dynamic interest in the brand, which normally result from a particular set of circumstances. It is specific to a situation and is thus temporary in nature. It could vary from low to high depending upon these factors. आता सिच्युएशनल इन्व्हॉल्वमेंट मध्ये एक्झाम्पल दिलंय की कारचा ऍक्सिडेंट झाला असेल तर तो पर्सनचं जे फिलिंग आहे त्या व्हेकल कडे बघण्याचं आणि ते बाय करण्याचं, तर ते खूप जास्त अलर्ट असेल की एक सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारी, म्हणजे ज्या एअरबॅग्स वगैरे असलेल्या कार आहे तर तशा पद्धतीने प्रेफर करणार. हाय इन्व्हॉल्वमेंट असेल, किंवा एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या पर्सनला एखादी गोष्ट आवडेनाशी होते, म्हणजे समजा फूड असेल की मूड नाहीये समजा, तर आपण सांगतो ना की काहीही मागव मी खाईन. ठीक आहे, म्हणजे ही सिच्युएशनल इन्व्हॉल्वमेंट आहे. तेच जर मूड मध्ये असलेला पर्सन जो आहे, जो फूडी आहे, तर तो काय सांगणार आहे की नाही, या रेस्टॉरंट मध्ये ह्या गोष्टी मिळतात. मग त्याच्यात परत कस्टमायझेशन असेल की त्यांना जशी टेस्ट हवी आहे की स्पायसी बनवा किंवा मीडियम बनवा. ठीक आहे. नेक्स्ट आहे application of customer behavior knowledge in marketing. First one is analyzing the market environment. Environment is uncertain and constantly keeps on changing. Analyzing the market situation is the complex task. The study of consumer behavior helps the marketer to understand the market and capture new market opportunities. The analysis carried out by the marketer helps him to identify the opportunities and fight threats in the environment. Opportunities can be in the form of new customers, new marketers, unfulfilled needs and wants of the customers. Analyzing market environment मध्ये आपण मुळात
जेव्हा मार्केटिंग बघतो किंवा मॅनेजमेंट प्रोसेस बघतो, तर त्याच्यामध्ये मार्केट सर्व्हे हा खूप इम्पॉर्टंट आणि प्रायमरी टास्क आहे, की तिथल्या लोकांचे बाईंग बिहेवियर आहे, त्यांचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस आहेत. तर त्या चेक केल्या पाहिजेत, की त्याच्यानंतर पोटेन्शियल कस्टमर ह्या मार्केटमध्ये किती असणार आहेत किंवा मार्केट मध्ये कॉम्पिटिटर किती आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अॅनलाइज केल्या पाहिजेत. That is analyzing the marketing environment. Next is select the target market. Identify the target market, understanding the needs of the consumers and providing the right product to them helps a marketer in achieving long-term success in the changing environment. Target market concentrates on the particular need of the customer. टार्गेटेड मार्केटमध्ये पोटेन्शियल कस्टमर्स जास्त असतात. अर्थात तेच बघून त्या मार्केटमध्ये एंटर केलं जातं. टार्गेटेड मार्केट मधल्या कस्टमरच्या नीड आहेत किंवा त्यांचे वॉन्ट्स जे आहेत, तर ते आयडेंटिफाय करून त्यांना त्या पद्धतीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करून दिले, तर ऑफकोर्स कस्टमर तुमचे जे गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, तरी ते प्रेफर करतील. नेक्स्ट आहे डिटर्मिनिंग द मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग मिक्स मध्ये पण 4 पीस बघतो: प्रोडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन. तर त्याच्यात अल्टिमेट एंड कस्टमर्स अँड देअर फीचर्स, वॉन्ट्स, एक्सपेक्टेशन एक्सेट्रा कॅन बी आयडेंटिफाय precisely by marketing researcher conducted by marketers. This information and knowledge about the customers are useful to the marketer to plan and strategize his marketing mix. डिटरमाइनिंग मार्केटिंग मिक्स मध्ये जेव्हा मार्केटिंग एन्व्हायरमेंट आहे किंवा टार्गेटेड मार्केट सिलेक्ट केल्यानंतर सुद्धा त्याच्यातलं प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, की तुम्ही कुठलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, ॲट व्हॉट कॉस्ट अँड ॲट विच प्लेस. म्हणजे सेंटर ऑफ मार्केट प्लेस मिळाली असेल, तर तेव्हा ते खूप जास्त युजफुल असते. म्हणजे आता आपण खेडमध्ये जर करेक्ट प्लेस बघायला गेलो, तर त्याच्यामध्ये एकतर भरणा नाका किंवा सरळ एसटी स्टँड येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन इज गव्हर्नमेंटल अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड सोशल मार्केटिंग. The government and non-profit organizations have institutions such as hospital, voluntary agencies, law enforcement, tax collection agencies, and its customers. They need to have knowledge of consumer behavior to serve them properly, to encourage eco-friendly goods, to reduce drug abuse, to encourage education for girl child, etc. That can be a social marketing activity. गव्हर्नमेंट किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे आहे, त्यातलं ते सर्वे करून त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय नीड आहे. आता जो रुरल सेगमेंट असेल, तर तिथे गर्ल चाइल्डच्या एज्युकेशनसाठी जे प्रोग्राम्स आहेत, तर ते अरेंज केले गेले पाहिजेत. किंवा ड्रग अब्युजमेंट रिड्यूस करण्यासाठीचे प्रोग्राम्स आहेत, तर ते केले गेले पाहिजेत. नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे कन्झ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस. कन्झ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये फर्स्ट आहे प्रॉब्लेम रेकग्निशन और प्रॉब्लेम सॉल्विंग. इन धिस स्टेज buyer recognize the need, which is the starting point in the consumer decision making process. The need or problem recognition among customers can be of varied types, like कस्टमरचे बाईंग बिहेवियर असेल किंवा कस्टमरची नीड आणि वॉन्ट जर आयडेंटिफाय केली, आता थर्स्ट असेल, तर ती पॅप्सी सारखं प्रोडक्ट प्रोव्हाइड करून जर ते फुलफिल होणार असेल, तर ते प्रोडक्ट अवेलेबल केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सर्च. इन्फॉर्मेशन सर्च मध्ये 4 कॅटेगरीज आहेत, 4 सोर्सेस आहेत. पर्सनल मध्ये फॅमिली, फ्रेंड्स, नेबर,
तर ते कन्सिडर करतात. त्यांचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो. त्यांच्याकडून डेटा कलेक्ट केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे कमर्शियल. कमर्शियल मध्ये सेल्स पर्सन, ऍडव्हर्टाइजमेंट, डीलर्स. आता समजा इथे इलेक्ट्रॉनिक गुड्सचं जर सर्वे करायचा असेल तर प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्वे नाही ना करणार. मग त्याच्याऐवजी इथे जे डीलर्स आहेत किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत तर त्यांच्याकडून डेटा कलेक्ट करता येईल. नेक्स्ट आहे पब्लिक, मास मीडिया, कन्झ्युमर रेटिंग ऑर्गनायझेशन. आता आपले लोकल न्यूज चॅनल आहेत किंवा न्यूजपेपर ऍड आहेत तर त्यांचा अनालिसिस त्यांच्या थ्रू इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येऊ शकते. एक्सपेरिमेंटल, त्याच्यामध्ये हँडलिंग, डेमॉन्स्ट्रेशन, एक्झामायनिंग, यूज ऑफ दी प्रॉडक्ट, की आता जसेस फेस्टिवल ला सुद्धा डेमो प्रोव्हाइड केले जातात काही प्रोडक्ट्सचे किंवा सर्व्हिसेसचे, किंवा ट्रायल साठी पण काही प्रोडक्ट दिले जातात किंवा टेस्ट साठी पण फूड प्रोडक्ट प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट आहे अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन. After gathering relevant information and identify the alternatives, the consumer compares the different alternatives available on certain criteria. जेव्हा नीड कळते एखाद्या कन्झ्युमरची, त्यांचे प्रेफरन्सेस आणि वॉन्ट, त्यांचे प्रेफरन्सेस आणि टेस्ट कळते, तर तेव्हा तसं प्रॉडक्ट अवेलेबल करून ते प्रॉडक्ट म्हणजे ऑलरेडी कॉम्पिटिटर्स असलेल्या मार्केटमध्ये तसं प्रोडक्ट आणून तुमचं प्रोडक्ट ग्रेटर कसं आहे, ते अल्टरनेटिव्ह कसं असू शकेल, तर हे कन्झ्युमरला आयडेंटिफाय करून देणं, त्यांना अवेअर करणं. नेक्स्ट आहे परचेस डिसिजन. द कन्झ्युमर मे मेक 3 टाइप्स ऑफ परचेस: फर्स्ट टाइम और ट्रायल परचेस, रिपीट परचेस अँड लॉंग टर्म कमिटमेंट परचेसेस. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम और ट्रायल परचेस जे आहे, तर when the consumer is purchasing the product for the first time, he or she may buy lesser quantity than usual. This will be a trial purchase because consumers would purchase a product to try it out on the experimental basis. आता जे छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत, तर ठीक आहे, तुम्ही नेहमीच्या दुकानदाराकडे गेलात आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की हे नवीन ब्रँड आहे तर तो मार्केटमध्ये आलाय. समजा अगदी लोणचं जरी असेल, त्या ब्रँडचं आपण लोणचं खात जरी नसो तरी सुद्धा ते छोटंसं पॅकेट आपण ट्रायल बेसिसवर घरी आणतो. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल झालं. नेक्स्ट आहे रिपीट परचेस. रिपीट परचेस मध्ये ट्रायलमुळे सॅटिस्फॅक्टरी झालेला कन्झ्युमर जो आहे तर ते प्रॉडक्ट ते पुन्हा परचेस करायला जाणार आणि तो ब्रँड लॉयल होत जाणार हळूहळू. त्याच्यानंतर आहे लॉंग टर्म कमिटमेंट. लॉंग टर्म कमिटमेंट मध्ये कन्झ्युमर जे आहेत तर तेच प्रॉडक्ट प्रेफर करतात आणि तेच प्रॉडक्ट परचेस करतात. नेक्स्ट आहे पोस्ट परचेस बिहेवियर. The consumers have a tendency to judge their experience against their expectation when they are involved in the post-purchase evaluation process. त्याच्यामध्ये त्यांचे जे एक्सपेक्टेशन असतात तर ते आणि जी सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट प्रोव्हाइड केलेलं असतं त्याच्यामध्ये जर खूप जास्त गॅप असेल तर कन्झ्युमर सॅटिस्फाय नसतो. तर त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल फुलफिल केव्हा होते की त्यांचे एक्सपेक्टेशन आणि प्रॉडक्ट जे आहे तर ते त्यांच्या एक्झॅक्ट नीड्स ज्या आहेत तर त्या फुलफिल करतं. नेक्स्ट आहे डिटर्मिनंट्स ऑफ बायर बिहेवियर. देर आर 4 टाइप्स. पर्सनल फॅक्टर्स. पर्सनल फॅक्टर्स मध्ये एज, लाईफ सायकल स्टेज, एज, the consumer preferences and taste undergoes a considerable change with the age. त्या कस्टमरचे जे प्रेफरन्सेस किंवा टेस्ट जे आहेत तर ते अकॉर्डिंग टू एज चेंज होतात किंवा लाईफ सायकल मुळे पण चेंज होतात. लाईक आपल्याला आता मोबाईलची गरज असते. स्कूल एज मध्ये मोबाईल एवढा गरजेचा नसतो. ठीक आहे, म्हणजे ही तुमची नीड झाली की
तुम्हाला एज वाईज तुम्हाला त्या गोष्टी हव्या असतात किंवा स्कूलला आपण काही टू व्हीलर घेऊन जात नाही किंवा कार्स घेऊन जात नाही. त्या कॉलेजमध्ये यायला लागल्यानंतर आपण त्या यूज करायला लागतो किंवा स्वतःसाठी बाय करून स्वतःसाठी पॅरेंट्स घेऊन देतात. नेक्स्ट आहे ऑक्युपेशन अँड इकॉनॉमिक कंडिशन. These two factors significantly influence consumption patterns and product choice. Occupation and economic condition. Occupation का? तर तुम्ही कुठल्या फील्ड मध्ये वर्क करता, तर ते पण खूप इम्पॅक्ट करतं. लाईक जर ऍक्टर्स असतील तर त्यांना डिझायनर क्लोथ वेअर करणं हे त्यांचा प्रेफरन्स असतो. तेच जर एज्युकेशनल फील्ड मध्ये असेल किंवा कॉर्पोरेट फील्ड मध्ये असलेल्या पर्सनचे प्रेफरन्सेस आहेत क्लोथच्या रिलेटेड, तर ते प्रोफेशनल क्लोथ्स असतील, डिसेंट असतील. तर ते इकॉनॉमिक कंडिशनवर पण आहे आणि ऑक्युपेशनवर पण आहे की त्यांचे ते त्याच्यावर किती स्पेंड करू शकतात, हे इकॉनॉमिक कंडिशनवर ठरेल. त्याच्यानंतर आहे लाईफस्टाईल अँड स्टेटस. Lifestyle classifies a consumer pattern of living. Some people like luxury living, where some like simple living. जरी इकॉनॉमिक कंडिशन जरी स्ट्रॉंग असली किंवा वीक असली तरी लाईफस्टाईल किंवा स्टेटस जे आहे तर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बाईंग बिहेवियर मधला. की हाय प्रोफाईल कस्टमर्स जे आहेत तर ते पण कधी कधी सिम्पल लिव्हिंग प्रेफर करतात. नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी अँड सेल्फ कन्सेप्ट. The personality of every individual is different from one another, which influence their behavior. पर्सनॅलिटी सुद्धा खूप जास्त इन्फ्लुएन्स करते बाईंग बिहेवियरवर. मग त्यांची कॉन्फिडन्स लेवल असेल किंवा डॉमिनन्स आहे, तर असे लोक जे त्यांच्या ज्या चॉईस आहेत, फॉर एक्झाम्पल ऑर्डर देताना ते ज्या पद्धतीने कस्टमायझेशन सांगतात तर ते खूप पर्टिक्युलरली ऑर्डर करतात. त्यांचे हाय इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे जे हेल्थ कॉशियस कस्टमर असतील तर ते ऑर्डर करताना त्याच्यामध्ये परत ते खूप जास्त इन्स्ट्रक्शन्स देणार की चीज यूज करू नका किंवा बटर यूज करू नका एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यानंतर cultural factors being a social heritage, it plays an important role in influencing the buying behavior of the consumer. Social values, attitude towards work, moral, language, beliefs, customs and laws and so on. Cultural factors मध्ये number of फॅक्टर्स आहेत की ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटी मधले इथिक्स किंवा व्हॅल्यूज असतील किंवा ऍटिट्यूड टुवर्ड्स वर्क आहे की काय परसेप्शननी वर्क करतोय, मोरल व्हॅल्यूज काय आहेत किंवा लँग्वेज बिलीफ काय आहेत किंवा लॉज काय आहेत त्या स्पेसिफिक स्टेटचे किंवा कंट्रीचे, तर हे सुद्धा बाईंग बिहेवियरवर इन्फ्लुएन्स करतं. आपण नेक्स्ट आहे थर्ड वन आहे social factors. Social factors include formation of informal and formal groups, family and social status, etc. तर कॉलेज गोईंग स्टुडंट असतील तर त्यांचे म्हणजे तुमचे फॉर्मल ग्रुप पण असतात, इनफॉर्मल ग्रुप पण असतात. फॉर्मल ग्रुप कशासाठी की प्रोजेक्ट साठी समजा तुमचा ग्रुप तयार केलाय किंवा कुठेतरी बाहेर कॉम्पिटिशन ला जाण्यासाठी ग्रुप तयार केलाय, तर तो फॉर्मल ग्रुप झाला की तुम्ही रिप्रेझेंट करताय, कुठली तरी स्पेसिफिक टास्क करताय की ज्याच्यातून तुम्हाला काही गोल अचीव्ह करायचे. आणि इन्फॉर्मल ग्रुप तर ते तुमचे इंटरेस्ट एरियानुसार तुम्ही सिलेक्ट करता. म्हणजे मूवीला जायचं असेल तर तो ग्रुप तुमचा तुम्हाला क्लासमधले जॉईन होतात किंवा अगदी क्लास बंकिंग मध्ये सुद्धा तुमचं ग्रुपिझम असतं. त्याच्यात सब पॉइंट्स आहेत. सोशल क्लास, त्याच्यामध्ये 3, अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास. अप्पर क्लास
हा स्मॉल पोर्शन आहे पॉप्युलेशन मधला. It comprises to rich people who are wealthy and can afford to purchase expensive branded products. This class purchase only high-end luxury and luxurious items. आता हाय क्लास किंवा अप्पर क्लासचे म्हणजे रिच पर्सन जे आहेत तर ते नंबर ऑफ पर्सन कमी आहेत पॉप्युलेशन मध्ये. तर त्यांची स्पेंड करण्याची जी पॉवर आहे किंवा क्रेडिबिलिटी आहे तर ती खूप हाय असते. त्याच्यामुळे ते लक्झरियस प्रोडक्ट जे आहेत तर ते प्रेफर करतात. मिडल क्लास पर्सन जे आहेत तर this class is growing at the large scale, consists of professionals like lawyers, chartered accountants, middle level executives, etc. The income of middle class people comes from salary, professional fees and profit. तर ही लोक जे आहेत तर ते क्रेडिबिलिटी नुसार किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन करून मग परचेसिंग डिसिजन घेतात. लोअर क्लास पीपल, a large percentage of population belong to lower class and it consists of skilled and semi-skilled workers, factory laborers, lower level supervisors, etc. They purchase low price products and in small quantities. आता रुरल एरिया मधली जर लोक जर बघितली की जे वेजेस वर काम करतात किंवा जे वर्कर्स आहेत की त्यांना डेली वेजेस आहेत तर मग ते कामावरून येताना घरी जेवण बनवण्यासाठी जे काही पदार्थ लागणार आहेत, ज्या ग्रोसरी लागणार आहेत तर त्या तेवढ्याच परचेस करतात. ठीक आहे, ते झाले लोअर क्लास मध्ये. नेक्स्ट आहे रेफरन्स ग्रुप. त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुप त्यांनी कन्सिडर केलाय. प्रायमरी ग्रुप्स मध्ये आपले इमिजिएट ग्रुप जे आहेत किंवा इमिजिएट कॉन्टॅक्ट येणारे जे आहेत लाईक आपले फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, नेबर्स आणि कलिग्स आहेत. आणि सेकंडरी ग्रुप जे आहेत तर त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स कशाचा असतो तर रिलिजियस ग्रुप, ट्रेड युनियन ग्रुप, प्रोफेशनल ग्रुप और क्लब मेंबरशिप. नेक्स्ट आहे रोल अँड स्टेटस. Role and status involves all these activities that individual is expected to perform. ह्याच्यामध्ये एखादा सीईओ असेल तर म्हणजे छोटस एक्झाम्पल आहे पण कन्सिडर करण्यासारखं आहे की सीईओ चा अगदी पेन जरी कन्सिडर केला, पेन ही खूप छोटी गोष्ट आहे पण म्हणजे अगदी निग्लिजिबल आहे पण तरी सुद्धा पेन जर कन्सिडर केला तर सीईओच्या खिशामध्ये 10 रुपयाचा पेन दिसेल का किंवा अगदी 5 रुपयाचा यूज करता तो पेन दिसेल का तर नाही. तर मग त्याच्याकडे ब्रँडेड पेन असतो कारण त्याला जी साईन करायची असते ते डॉक्युमेंट जे असतात तर त्याला खूप जास्त व्हॅल्यू असते. म्हणजे चेकवर साईन करणं असेल किंवा लिगल डॉक्युमेंट असतील. नेक्स्ट आहे किंवा अगदी कारचं पण एक्झाम्पल दिलं इथे. कार आहे, फॅमिली. Family plays a crucial role in influencing the buying decision of an individual, as an individual has maximum interaction with his family and it's a key factor which impacts an individual buying decisions. आता लहानपणापासून फॅमिलीचे बाईंग डिसिजन्स जे बघितले जातात तर ते तसेच फॉलो केले जातात कारण ते कल्चर मध्ये तो पर्सन वाढलेला असतो. त्याची व्हॅल्यूज, इथिक्स, बिलीफ सिस्टीम आहे तर ती बिल्ड झालेली असते. सेव्हिंग पॅटर्न करणारी जर फॅमिली असेल तर बाईंग डिसिजन सुद्धा क्रेडिबिलिटी असून सुद्धा तो पर्सन सेव्हिंग पॅटर्नचा विचार करून मग बाईंग डिसिजन घेतो. किंवा जर एखाद्या फॅमिलीची जर एक्सपेन्सिव्ह गुड्स किंवा सर्व्हिसेस बाय करण्याची जर सवय असेल तर अकॉर्डिंगली त्यातले जे किड्स आहेत तर ते नंतर जाऊन तो पॅटर्न फॉलो करतात. Psychological factors. First one is motivation.
It is an internal feeling that makes a person to buy a certain product in order to satisfy his needs. A person may be motivated by buy a product for style, convenience, status, prestige, etc. आता ह्याच्यामध्ये जर पुन्हा आपण कन्सिडर केलं तर ऍपल हे प्रोडक्ट, ऍपलचे जे काही फोन, आयफोन, मॅकबुक आहे, टॅब आहे, तर काय आहे की एकतर स्टाईल, त्याच्यानंतर प्रेस्टीज आणि स्टेटस साठी ते यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे परसेप्शन. Perception is how individual perceives a product and thinks about it. Products may be accepted or rejected based on perception of consumer. आता त्याच्यामध्ये समजा एबीसी ब्रँडचा मोबाईल फोन आहे, तर फ्रेंड्स कडून ऐकलं असेल की त्या फोनचं फंक्शन जे आहे तर ते चांगलं नाहीये किंवा खूप चांगलं आहे. तर जे काही आहे तर ती इन्फॉर्मेशन गॅदर करून किंवा सेल्फ एक्सपिरियन्स असेल कदाचित, तर मग अशा वेळी बाईंग किंवा रिजेक्शनचा डिसिजन जो आहे तर तो परसेप्शन थ्रू केला जातो. नेक्स्ट आहे लर्निंग अँड एक्सपिरियन्सिंग. सॉरी, परसेप्शन मध्ये सेल्फ बाईंग येणार नाही. लर्निंग अँड एक्सपिरियन्स मध्ये सेल्फ बाईंग डिसिजन येईल. लर्निंग इज अ चेंज इन individual's behavior which is caused by information and experience. Through learning, he shapes his belief, attitude towards a product. आता एखाद्या ब्रँडचा फोन किंवा लॅपटॉप यूज केला गेला असेल, तर त्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे की वाईट आहे, तर त्याच्यावरून पुन्हा परचेसिंगचा डिसिजन असेल किंवा रेकमेंड करायचं असेल तर ते प्रोडक्ट रेकमेंड केलं जातं किंवा सांगितलं जातं. निगेटिव्ह परसेप्शन असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर ह्या ब्रँडचं घेऊ नको. नेक्स्ट आहे बिलीफ अँड ॲटिट्यूड. Beliefs and attitudes have a great influence on buying decision of the consumer. People can have positive or negative feeling about the product. आता एखादं प्रोडक्ट किंवा ऍड बघूनच काही लोक आहेत तर ते त्या पद्धतीचे प्रोडक्ट बाय करायला किंवा रिजेक्ट करायला त्यांचं माइंड मध्ये ते डिसिजन फॉर्म होतो. लाईक एखाद्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट खूप छान आहे, ते प्रोडक्ट नको असेल म्हणजे त्याची नीड नसेल तरी सुद्धा कंझ्युमर बाय करू शकतो त्याचे बिलीफ आणि ऍटिट्यूड बघून. बिलीफ मध्ये अजून एक पॉइंट येईल की अमिताभ बच्चन ही एक ब्रँडेड इमेज आहे, तर ज्या ऍड अमिताभ बच्चन करतात तर त्याच्यावरून त्या प्रोडक्ट बद्दलचा बिलीफ जो आहे तर तो बिल्ड होतो, कारण तिथे त्यांची सेल्फ इमेज सुद्धा स्टेकवर असते. नेक्स्ट आहे बिहेवियरल आणि आणि म्हणूनच सचिन तेंडुलकर आहे तर ते काही ऍड्स ज्या आहेत की ज्या ऍडिक्शनच्या रिलेटेड असतील, लाईक सिगरेट किंवा तंबाखू सारख्या ऍड्स किंवा लिकर्सच्या ऍड ज्या आहेत तर ते करत नाहीत, कारण त्यांना फॉलो करणारे खूप जास्त लोक आहेत. बिहेवियर अँड नीड रेकग्निशन. ह्याच्यामध्ये मॅस्लो नीड हायरार्की थिअरी आहे. मॅस्लो नीड हायरार्की थिअरी मध्ये आपण 5 पिलर्स बघतो किंवा 5 स्टेजेस बघतो. फर्स्ट वन सायकोलॉजिकल फिजिओलॉजिकल नीड्स, देन आहे सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड्स, सोशल नीड्स, इस्टीम नीड्स अँड सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड्स. फिजिओलॉजिकल नीड्स मध्ये वॉटर, फूड, शेल्टर, क्लोथिंग एक्सेट्रा. सेफ्टी और सिक्युरिटी नीड्स मध्ये जॉब सिक्युरिटी, इन्शुरन्स कव्हर, प्रोटेक्शन अगेन्स्ट थ्रेट. त्यानंतर सोशल नीड्स मध्ये सोशल रेकग्निशन, फ्रेंडशिप, लव्ह, अफेक्शन ह्या गोष्टी आहेत. इस्टीम नीड्स मध्ये इंडिपेंडन्स, सेल्फ रिस्पेक्ट, अचिव्हमेंट, फ्रीडम ह्या गोष्टी इन्क्लूड होतात. आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड मध्ये रिअलायझिंग वन्स
full potential. तर तुम्हाला मला असाइनमेंट कंप्लीट करायचंय कारण आपलं फर्स्ट युनिट संपलंय. काय डाऊट्स असतील तर ते विचारा. उद्याच लगेच तुम्हाला सबमिट करायचे असाइनमेंट. थँक्यू.